आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक. हे अर्जुना, शास्त्रांमध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांचं वर्णन आहे, ज्यांच्याद्वारे प्राणी देवतांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतात. हे अर्जुना, समस्त देवता माझंच स्वरूप आहेत. त्यामुळे या यज्ञांद्वारे प्राणी माझीच आराधना करतात. हे मधुसूदन, तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की यज्ञ अनेक प्रकारचे असतात. कृपा करून मला त्या सर्वांचं विवरण सांग. पार्था, आधी हे समजून घे की यज्ञ काय आहे. स्वतःच्या एखाद्या श्रेष्ठ वस्तूला, स्वतःच्या धनसंपत्तीला, स्वतःच्या एखाद्या विशिष्ट भावनेला, किंबहुना स्वतःच्या एखाद्या तीव्र इच्छेला माझ्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून टाकणं, यालाच यज्ञ म्हणतात. स्वतःच्या प्रिय वस्तूचा त्याग हीच यज्ञाची मूळ भावना आहे. म्हणूनच शास्त्र सांगतं की यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर जे अन्न मागे उरतं ते ग्रहण करणारा मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. आणि जे लोक केवळ स्वतःचंच पोट भरण्याच्या उद्देशाने अन्न शिजवतात ते तर पाप भोजनच करत असतात. हे केशव, यज्ञाच्या बाबतीतली सर्वसाधारण भावना तर हीच आहे की अग्नी प्रज्वलित करून अग्निकुंडात आहुती देण्याचं नाव यज्ञ आहे. परंतु हे माधव, तू तर म्हणतोयस की जनकल्याणचं कोणतंही कर्म यज्ञ आहे. स्वतःच्या एखाद्या प्रिय वस्तूचं बलिदान अथवा त्याग देखील यज्ञ आहे. याचा अर्थ काय? हे अर्जुना, हे बरोबर आहे की प्राणी त्याच्या निष्ठेनुसारच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्यासाठी हवन आदी करत असतात. त्याला देखील यज्ञच म्हणतात. आणि काही लोक परमदानी असतात. ते त्यांच्या धनसंपत्तीचं दान करतात. त्यालाही यज्ञ म्हणतात. त्याला द्रव्य यज्ञ म्हणतात. अनेक योगी निस्वार्थ भावाने विद्यादान करतात. त्याला ज्ञान यज्ञ म्हटलं जातं. या व्यतिरिक्त अष्टांग योग साधनेच्या काही योगिक क्रिया देखील आहेत, ज्यांच्याद्वारे अनेक योगी पुरुष आध्यात्मिक सिद्धींकरता प्राणायामाच्या क्रियांवर आधारित प्राणयज्ञ करत असतात.